शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन. शाळेची सहल नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. शाळेचे प्राचार्य डॉक्टर अमरदीप महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पाडलेल्या या सहलीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या पुतळ्यांमध्ये सर्वात उंच असणाऱ्या पुतळ्याला आवर्जून भेट देत स्थळाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मोशी येथे आमदार महेशदादा लांडगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे सर्वात उंच 180 फूट ब्रांझचे स्मारक स्वखर्चाने उभारले आहे. ते देखील विद्यार्थ्यांना दाखवले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पावन जन्मस्थान जुन्नर येथे स्थित दुर्ग, शिवनेरी येथे प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन शैक्षणिक सहल संपन्न. त्यावेळी गारद व जयघोष करताना प्राचार्य, शिक्षक, बंधू-भगिनी व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. श्री के.एल. वसावे, श्री पी.व्ही. सोनवणे, श्री एम.एम. पाटील, श्री एस.एम. कुमावत, श्री युवराज पवार, सौ एम.जी. सोनवणे, श्रीमती एस.बी. वळवी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी मित्रांनो, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपण माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रेरणेने तयार झालेल्या स्वराज्यामध्ये आज परतीच्या प्रवासामध्ये शिवनेरी हे पवित्र स्थळ, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, अशी ही पावनभूमी जुन्नर येथे आपण आलेलो आहोत. या गड भ्रमंतीमध्ये आपण सर्व पायथ्यापासून इथपर्यंत पायी पायी आलो. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन की तुम्ही आजच्या आधुनिक युगामध्येही आपला फिटनेस टिकून आहात. माणसाचा फिटनेस जे असतं ते त्याचा जो आहार असतो त्याच्यावर अवलंबून असतो. 80% आहार आणि 20% व्यायाम, हा जर समजा समतोल साधला तर माणूस फिट अँड फाईन राहतो. शिवकाळामध्ये मावळे किंवा ज्या काही महिला होत्या, गवळणी होत्या, या शिवरायांना पाठीशी त्यांच्या ते कायम असायच्या आणि हाक मारल्याबरोबर धावत पळत ते गडावर पायथ्यापासून ते टोकापर्यंत सहज येऊ शकत होते, कुठलीही धाप न लागता. मग या सर्व सैन्यासाठी, या सर्व रयतेसाठी धान्य कोठारे, म्हणजे ज्याला अंबरखाना असं देखील म्हणतात, तुम्ही बाहेर बोर्ड पाहिलेला असेल, अंबरखाना असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. हा 3 भागांमध्ये त्यांनी विभागलेला आहे, 1, 2 आणि 3. तर यामध्ये जर समजा सर्वात प्रथम तुम्ही जर वर पाहिलं तर या सिलिंग मध्ये जो झरोका आहे, ती चौकोनी खिडकी आहे. या खिडकीमधनं वरून धान्य इथे खाली टाकलं जायचं. आता त्यावेळेस इथली जी काही चिरेबंदी होती, ती पॉइंटिंग ज्याला आपण म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, ती पॉइंटिंग अतिशय चांगल्या पद्धतीने चिरेबंदी केलेली आहे. परंतु कालांतराने आज जवळजवळ 350 किल्ले या गड किल्ल्यांना झालेले आहे. हे बांधकाम इतक्या निष्ठेने बांधलं होतं की ते आज देखील अबाधित आहे. ठीक आहे, पुरातत्व खातं ही चिरेबंदी पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या पूर्ण करेल अशी अपेक्षा आपण सर्व व्यक्त करतो. तर या धान्य कोठारामध्ये जे काही धान्य होतं हे वरून या झरोक्यांमध्ये इथे खाली साठवलं जायचं. मग इथे कुठल्या प्रकारची कीड लागू नये, उंदरं लागू नये किंवा याचं नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेतली जायची. तर असं हे अंबरखाना जो आहे तो तुम्हाला पन्हाळगडावर देखील पाहायला मिळेल. काही विद्यार्थी किंवा काही सहकारी बंधू भगिनी माझ्यासोबत पन्हाळगडावर देखील सुरुवातीला आलेले होते. त्यांनी तिथला जो अंबरखाना आहे किंवा हे जे काही धान्य कोठार आहे याच्यापेक्षाही तिप्पट चौपट मोठं आहे. परंतु सैन्य पोटावर चालतं असं आपण नेहमी म्हणतो आणि म्हणून त्यांच्यासाठी ही जी काही रसद असायची, जोपर्यंत रसद आहे तोपर्यंत शत्रूशी किंवा गनिमांशी ते गड लढवत ठेवायचे, अबाधित राखायचे. मग शिवनीती अशी सांगायची की शत्रूला धान्य कोठारामध्ये धान्य किती आहे हे कधी कळू दिलं जायचं नाही आणि वेळेचं नियोजन जसं असतं तसंच खाण्याचं देखील नियोजन त्या काळामध्ये केलं जायचं. पुरवून अन्न खायला जायचं. कधी न मिळत्यासारखं, आगाशासारखं किंवा आनंदोत्सव साजरा केला म्हणून भरपूर काही पोटभर खाऊन घेतलं असं नाही. अगोदर दुसऱ्याचं पोट भरणे आणि मग आपण खाणं, ही शिवनीती आपल्याला शिकवते. आणि म्हणून ही धान्य कोठारं या सर्व जिवंत स्मारकं आहेत ज्याचं रक्षण झालं पाहिजे. आज आपण सर्व आधुनिक विद्यार्थी आहोत. हे जेव्हा गड किल्ले आपण अनुभवतो, चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत गड किल्ले शाबूत राहिले पाहिजे. ही शिकवण आपल्याला इथनं शिकून जायचंय. आपण फक्त सहलीची फी भरली किंवा आपण ट्रिप केली, पिकनिक केली, हा उद्देश आपला नाही. आणि म्हणून आपण सर्व इथे एकत्र आलो. आता इथून पुढे जाताना सर्वांनी आपली जी काही भगवी टोपी आपल्याला दिलेली आहे ती सोबत आणलेली आहे, ती व्यवस्थित परिधान करा आणि तिथे आपण एकत्रित असा आपला फोटो घेणार आहोत. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय.